नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज 1 फेब्रुवारी 2026 वार रविवार. आज आहे माघ पौर्णिमा. माघ पौर्णिमेचा कालावधी काय आहे? माघ पौर्णिमा कशी साजरी करावी याच विषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला काही सेवा करायच्या आहेत आणि त्या सेवा आपण दिवसभरात केव्हाही करू शकतो. अगदी संध्याकाळी सुद्धा आपण या सेवा करू शकतो. आज पहाटे 5:53 पौर्णिमा प्रारंभ झालेला आहे आणि उत्तर रात्री 3:39 पौर्णिमा संपणार आहे. दिवसभर पौर्णिमा असल्यामुळे आपण आज दिवसभरात केव्हाही सेवा करू शकतो. अगदी रात्री झोपेपर्यंत आपण सेवा करू शकतो. पितरांची सेवा करणं देखील आज खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर आज रात्री उशिरापर्यंत तुम्ही तुमच्या कुलदेवीची सेवा करू शकता. आज दिवसभरात तुम्ही केव्हाही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही सत्यनारायण देखील रविवारी दिवसभरात केव्हाही करू शकता. आजच्या पौर्णिमेला दानधर्म करण्याला खूप महत्त्व आहे. त्यामुळे आज दानधर्म अवश्य करावं. आज माघ पौर्णिमेला चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो. त्यामुळे आपण केलेल्या सेवांचे फळ, आपण केलेल्या दानधर्माचे फळ आपल्याला दुप्पट पटीने मिळत असते. आज तुम्ही तुमचे जे कोणी गुरु असतील त्यांची सेवा अवश्य करावी. त्यालाही आज खूप महत्त्व आहे. आज रवी पुष्य नक्षत्र आहे. त्यामुळे खूप चांगला योग जुळून आलेला आहे. हा सेवेसाठी महत्त्वाचा दिवस मानला जातो. नक्षत्रांचा राजा रवी पुष्य नक्षत्र आहे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी अंघोळ करताना पाण्यामध्ये गंगाजल टाकून अंघोळ करणं, त्याचबरोबर मुख्य दरवाजा साफ करून स्वच्छ करून उंबऱ्याला हळदीचं लेपन करणं हे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. परंतु आपल्याला आणखी काही सेवा करायच्या आहेत, ज्या की तुम्ही दुपारी, संध्याकाळी केव्हाही करू शकता. आज तुम्ही कुलदेवीची सेवा अवश्य करावी. श्री दुर्गा सप्तशतीचं पारायण करा. पौर्णिमेला कुलदेवीची सेवा झालीच पाहिजे. ज्यांना पारायण करणं शक्य नसेल त्यांनी श्री सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करावं. तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, शक्य तेवढ्या वेळा तुम्ही या स्तोत्रमचं पठण करू शकता. हे पठण तुम्ही दुपारी, संध्याकाळी, अगदी रात्री 12 वाजेपर्यंत म्हटलं तरी देखील करू शकता. कारण पौर्णिमा ही रात्री 3:39 संपणार आहे. त्यामुळे या पौर्णिमा कालावधीमध्ये आपण कोणतीही सेवा करू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कुलदेवीचा 9/9 मंत्र जप देखील करू शकता. हा मंत्र देखील तुम्ही यथाशक्ती 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, 108 वेळा देखील तुम्ही करू शकता. आज पुष्य नक्षत्रामध्ये केलेली खरेदी खूप शुभ मानली जाते. त्यामुळे जर तुम्हाला सोने, चांदी किंवा तांब्याच्या वस्तू जर काही खरेदी करायच्या असतील तर आजचा तुम्हाला चांगला शुभ मुहूर्त आहे. तुम्ही आज खरेदी करू शकता. जर तुम्हाला सोनं खरेदी करणं गरजेचं असेल तर तुम्ही आज ते खरेदी करावं. सोन्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनीच आवश्यक तेवढं सोनं आज खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्ही घर खरेदी करणं, गाडी खरेदी करणं हे देखील तुम्ही आज करू शकता. त्याचबरोबर आपल्याला आज दिवसभरात केव्हाही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर तुम्ही दुपारी सर्व काम आवरल्याच्या नंतर शांत मनाने तुम्ही सेवा करू शकता. सकाळच्या वेळी घरातील कामामध्ये धावपळीत तुम्ही सेवा करूच नका. दुपारी निवांत शांत चित्ताने सेवा करा. कारण घाईमध्ये केलेली सेवा आपल्याला पूर्ण फळ प्राप्ती करून देत नाही आणि जर आपण शांत चित्ताने, मनोभावे, श्रद्धेने सेवा केली तर त्याची आपल्याला चांगले फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे दुपारची किंवा संध्याकाळची वेळ ही सेवेसाठी चांगली वेळ आहे. चला तर पाहूयात मग आपल्याला नेमकी कोणती सेवा करायची आहे. तर आपल्याला पहिली सेवा म्हणजे लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्यावर आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे.
कुंकुमार्चन करत असताना तुम्ही कोणताही तुम्हाला जो मंत्र येतो, जो सोपा वाटतो तो म्हणू शकता किंवा तुम्ही श्री सुक्तमचं देखील पठण करू शकता. ही सेवा झाल्यानंतर लगेच तुम्हाला फोटोवरचं किंवा मूर्तीवरचं कुंकू काढून घ्यायचं आहे आणि ते कुंकू आपण आपल्या स्वतःच्या कपाळी लावायचं आहे. हे कुंकू तुम्ही वापरू शकता. काही जणांचा प्रश्न असतो की कुंकुमार्चन केलेलं कुंकाचं काय करायचं? तर ते तुम्ही दररोज वापरू शकता. ते कोणाला देऊ नका. तुम्ही स्वतःच तुमच्या घरामध्ये ते वापरू शकता. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक तुम्ही दुधाने, पाण्याने किंवा पंचामृताने करू शकता. पुष्य नक्षत्र आज सकाळी 9:44 सुरू झालेलं आहे आणि उद्या 7:45 संपणार आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्ही खरेदी करू शकता. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा अभिषेक करून झाल्यानंतर त्या दोन्ही मूर्ती तुम्ही स्वच्छ कापडाने पुसून त्यांच्या जागी ठेवाव्या आणि त्यानंतर हळदी कुंकू अक्षता आणि माता लक्ष्मीला लाल फूल आणि भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करावं. त्यानंतर कमळकट्ट्याची माळ घेऊन आपल्याला त्या माळेवर माता लक्ष्मीचा मंत्रजप आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला सर्च करून ते श्रवण करू शकता. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्रमचं पठण तुम्ही 1 वेळा किंवा 16 वेळा करू शकता. त्याचबरोबर श्री सुक्तमचं पठण देखील तुम्ही शक्य तेवढ्या वेळा अवश्य करावं. त्याचबरोबर आपल्याला विष्णू गायत्री मंत्राचं देखील पठण करायचं आहे. ते तुम्ही 16 वेळा किंवा 24 वेळा करू शकता. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. हा विष्णू गायत्री मंत्र आहे. आज माघ पौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची ही सेवा अवश्य करायची आहे. जर सकाळी वेळ मिळाला नाही तर दुपारी किंवा संध्याकाळी तुम्ही ही सेवा करावी. या सर्व सेवा केल्याने तुम्हाला घरामध्ये कोणतीही आर्थिक अडचण येणार नाही. अनेकांचे हे अनुभव आहेत आणि आज तुम्ही देखील सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या. परंतु तुम्हाला या सर्व सेवा करत असताना तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. श्रद्धेने, मनोभावे आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तेव्हाच आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने या सेवा करायच्या आहेत. तुम्ही देखील या सेवा करा आणि स्वतः अनुभव घ्या. मी दिलेली ही सर्व माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कमेंट करायला देखील विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.